बातमी पावसासंदर्भातली आहे। ऐन पावसाळ्यात राज्याचं टेन्शन हे वाढलेलं आहे, कारण अल निनो आणि बंगालच्या उपसागरातल्या बदलत्या हवामानामुळे पावसाचा जोर हा कमी झालाय। गेल्या काही दिवसांमध्ये कोकण, घाटमाथ्यासह विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे। मात्र पुढचे काही दिवस कोरडे जाण्याची शक्यता आहे। पुढच्या 3 दिवसांसाठी हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानं शेतकरी आणि सर्वसामान्यांची चिंता मात्र वाढली आहे। मुंबईमध्ये फक्त हलक्या पावसाची शक्यता आहे, तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात कोणताही अलर्ट नाहीये। काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रात सुद्धा धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि घाट माथ्यावर पावसानं विश्रांती घेतली आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या परिसरात कोणताही अलर्ट नाहीये। मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नाहीये, त्यामुळे पावसाची तूट तिथे कायम आहे। एकूणच राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झालाय। पुढचे काही दिवस चांगल्या पावसासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे, अशी शक्यता आहे। दरम्यान मराठवाड्यात मात्र 17 दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे। श्रावण महिना लागून आठवडा उलटलाय, तरी सुद्धा विभागात कुठेही पाऊस नाहीये, त्यामुळे खरीप हंगामातल्या पिकांवर सावट निर्माण झालाय। 17 दिवसांपासून विभागात पावसाचा खंड पडलेला आहे। पिकांना गरज असतानाच पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे शेतकरी चांगला चिंतेत सापडलाय। हवामान विभागानं या आठवड्यात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवलाय। 1 ऑगस्ट नंतर दमदार पाऊस झाला नाहीये, तर मराठवाड्याची वार्षिक सरासरी 679.5 मिलीमीटर इतकी आहे आणि आतापर्यंत सरासरी 426.4 मिलीमीटर इतका पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र 361.7 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे विभागात सुमारे 61 मिलीमीटर इतक्या पावसाची तूट आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, मराठवाड्यातली स्थिती अतिशय गंभीर असलेली पाहायला मिळते, कारण गेल्या आठवड्यात म्हणजे गेल्या वर्षी जो मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला, अगदी पूर येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली। मात्र आताची परिस्थिती फार चिंताजनक आहे। काय नेमकी ही आकडेवारी सगळी सांगते आहे? पण नक्कीच गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात अक्षरशः पावसाने पाठ फिरवली आहे। आपण बघतोय की 17 दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पाऊसच पडलेला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। जर पुढच्या 8-15 दिवसात पाऊस पडला नाही तर जी पिकं लावलेली आहे ती पूर्णपणे नष्ट होण्याची भीती आहे। खास करून बीड असेल, धाराशिव असेल, लातूर असेल या भागांमध्ये पाण्याची परिस्थिती म्हणजे पावसाची परिस्थिती चिंताजनक आहे। 61 मिलीमीटर पावसाची तूट मराठवाड्यात पाहायला मिळते। त्यामुळे शेतकऱ्यांची जेवढी चिंता वाढली तशीच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी देखील प्रश्न गंभीर होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। आपण बघतो की यंदा अल निनोचं संकट सांगण्यात आलं होतं आणि त्यानुसार मराठवाड्यात पहिल्यापासूनच जरी नाशिकमध्ये जोरदार पाऊस झाला, इतर विभागात पाऊस झाला असता, तरी मराठवाड्यात मात्र असा दमदार पाऊस झालेला नाहीये आणि त्यामुळे जायकवाडी धरण हे जवळपास 93% झालंय ते नाशिक मधल्या पावसामुळे। मात्र खालची जी छोटी धरणं आहे, जी 11 मोठी धरणं मराठवाड्यात समजली जाते, त्याची पाण्याची साठा देखील गेल्या वर्षीपेक्षा किंवा या आधी जेव्हा आपण बघायचो त्यापेक्षा कमी आहे। त्यामुळे ही चिंता वाढवणारी गोष्ट आहे। जर चांगला पाऊस झाला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते आणि मराठवाड्यात आधीपासून आपण बघतो की मराठवाडा हा पावसाचा कमी दाबाचा पट्टा समजला जातो। दुष्काळ आणि मराठवाड्याचं अनेकदा आपण संबंध बघतो, अनेकदा मराठवाड्याने दुष्काळाचे चक्के मराठवाड्यात पाहावं लागतात। त्यात अल निनो सारखं संकट आता येत असल्यामुळे आत्ताच जर पाऊस म्हणजे पावसाळा सुरू आहे, ऑगस्ट महिना आहे आणि आत्ताच जर धरणं कोरडी पडत असेल तर पुढचा उन्हाळा म्हणजेच ऑगस्ट नंतर म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आणि जानेवारी महिन्यात अत्यंत पाण्याच्या संकटाचा सामना मराठवाड्यातील नागरिकांना करावा लागू शकतो। त्यामुळे आता उरलेला जो पावसाचा काळ आहे त्या काळात दमदार पावसाची अपेक्षा आहे, अन्यथा मराठवाड्यावर मोठं संकट आपल्याला पाहायला मिळू शकतो। बरोबर आहे मोहसिन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तिकडे वर्ध्यामध्ये गेल्या 10 ते 15 दिवसांपासून पावसानं दांडी मारली आहे, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आलेला आहे। पिकांना पाणीच मिळत नाहीये, त्यामुळे पिकांनी सुद्धा माना टाकल्यात। भर पावसाळ्यात पिकांना स्प्रिंकलरद्वारे पाणी देण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे। पाऊस येत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे पुन्हा एकदा मदतीच्या हाकेनं पाहतायत। ऐन पावसाळ्यात राज्याचं टेन्शन वाढल्याचं पाहायला मिळतंय। पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची अक्षरशः धडपड चाललेली आहे। वर्ध्यात आपण पाहतोय गेल्या 10 दिवसांपासून पावसानं दांडी मारली आहे, त्यामुळे इथले शेतकरी हे चांगले चिंतेत सापडले आहेत। शेतकरी हवालदिल झाले आहेत।